नमस्कार मित्रांनो. एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये अर्थशास्त्रातला एक असा विषय आहे ज्यावर हमखास प्रश्न येतोच, आणि तो म्हणजे भारतातील दारिद्र्य. या एकाच टॉपिकवर तुम्हाला किमान 2 ते 3 प्रश्न दिसणार. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण हाच टॉपिक अगदी सोपा करून समजून घेऊया, जेणेकरून तुमचा एकही मार्क जाणार नाही. बघा, आपण हे कसं करणार आहोत. सगळ्यात आधी दारिद्र्य म्हणजे काय आणि ते मोजतात कसं हे बघू. त्यानंतर आयोगाच्या सगळ्यात आवडत्या समित्या आणि त्यांचे आकडेवारी. मग महत्त्वाच्या सरकारी योजना आणि सगळ्यात शेवटी एमपीएससी आपल्याला कुठे फसवू शकते आणि त्या चुका कशा टाळायच्या यावर आपण बोलणार आहोत. चला सुरुवात करूया. चला तर विभाग 1, दारिद्र्य, व्याख्या आणि मोजमाप. आपण एकदम बेसिकपासून सुरुवात करणार आहोत. या संकल्पनांवर एमपीएससी थेट स्टेटमेंट बेस प्रश्न विचारते, त्यामुळे इथे कोणतीही चूक करायची नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य यात फरक आहे. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, तर जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा आहेत ना, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, त्या पूर्ण न होणं. भारतात आपण याच दारिद्र्याचा अभ्यास करतो. आणि सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, तर ही एक तुलना आहे, समाजातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी मोजणं. एमपीएससी हमखास या 2 संकल्पनांमध्ये तुम्हाला गोंधळात टाकू शकते. आता ही दारिद्र्य रेषा म्हणजे काय, तर ही एक काल्पनिक रेषा आहे जी कमीत कमी उपभोग खर्चाची पातळी ठरवते. म्हणजे जगण्यासाठी किमान किती खर्च आवश्यक आहे हे ती सांगते. आणि जे कुटुंब या रेषेच्या खाली आहेत त्यांना आपण दारिद्र्य रेषाखालील किंवा बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन म्हणतो. हा मुद्दा तर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये स्टार मार्क करून लिहून ठेवा. एमपीएससी तुम्हाला पर्यायांमध्ये उत्पन्न आणि उपभोग खर्च दोन्ही देईल, पण आपलं उत्तर नेहमी उपभोग खर्च म्हणजेच कन्झम्पशन एक्सपेंडिचर असलं पाहिजे. आपण काय कमावतो यावर नाही, तर आपण काय खर्च करतो यावर दारिद्र्य मोजलं जातं. ओके, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, विभाग 2, प्रमुख समित्या आणि त्यांचे अंदाज. एमपीएससी या भागातून हमखास प्रश्न विचारते, त्यामुळे या समित्या, त्यांची वर्ष आणि त्यांचे निष्कर्ष पाठच असायला हवेत. हा क्रम खूप महत्त्वाचा आहे. आयोग जोड्या लावा किंवा कालानुक्रमे लावा असे प्रश्न विचारू शकतो. तर क्रम लक्षात ठेवा. पहिली अलघ समिती 1979, मग लकडावाला समिती 1993, त्यानंतर तेंडुलकर समिती 2009 आणि शेवटी रंगराजन समिती 2012. हा क्रम विसरायचा नाही. सुरेश तेंडुलकर समिती जी 2009 मध्ये आली ती खरं तर एक गेम चेंजर होती. का? कारण ह्या समितीने पहिल्यांदाच दारिद्र्य मोजण्यासाठी फक्त कॅलरीजचा विचार न करता शिक्षण आणि आरोग्यावर होणाऱ्या खाजगी खर्चाचा सुद्धा समावेश केला. हा खूप मोठा बदल होता आणि एमपीएससी नेमका याच मुद्द्यावर प्रश्न विचारते. त्यानंतर 2012 मध्ये आली सी रंगराजन समिती. यांनी तेंडुलकर समितीपेक्षाही व्यापक व्याख्या वापरली. महत्त्वाचा फरक काय, तर यांनी ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वेगवेगळे कन्झम्पशन बास्केट्स वापरले आणि त्यांची दारिद्र्य रेषा तेंडुलकर समितीपेक्षा उंच होती. साहजिकच त्यांच्या अंदाजानुसार दारिद्र्याचं प्रमाण जास्त आलं. हे आकडे हे एमपीएससीसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. 2011-12च्या आकडेवारीनुसार तेंडुलकर समितीप्रमाणे देशात एकूण दारिद्र्य होतं 21.9%, तर रंगराजन समितीनुसार ते होतं 29.5%. हे दोन्ही आकडे थेट विचारले जातात, त्यामुळे ते पाठच करून टाका. इथे बघा, वेगवेगळ्या समित्यांनी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या, त्यामुळे त्यांच्या दारिद्र्याच्या टक्केवारीमध्ये कसा फरक पडला हे स्पष्ट दिसते. पण परीक्षेसाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, तेंडुलकर 21.9% आणि रंगराजन 29.5%. हा फरक का आला, तर त्यांच्या पद्धतीतील बदलामुळे. पुढचा विभाग आहे विभाग 3, दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रमुख योजना. आता आपण काही महत्त्वाच्या सरकारी योजना बघणार आहोत. आयोग या योजनांच्या उद्देशावर किंवा त्या कधी सुरू झाल्या यावर प्रश्न विचारतो. या योजना थेट दारिद्र्यावर हल्ला करतात. बघा, मनरेगा म्हणजे MGNREG ग्रामीण भागात रोजगाराची हमी देते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजे NFSA अगदी माफक दरात अन्नधान्य पुरवतो. आणि अन्नपूर्णा योजना ही निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, त्यांना मोफत धान्य मिळतं. आता बघा, फक्त अन्न आणि रोजगार पुरेसे नाही, तर निवारा आणि उपजीविकेची संधी पण महत्त्वाची आहे.
इंदिरा आवास योजना, जी आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा भाग आहे, ती घर बांधायला मदत करते. आणि राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे NRLM हे स्वरोजगार आणि कौशल्य विकासावर भर देतं. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. विभाग 4, MPSC परीक्षेचा फोकस आणि सापळे. आपण जे काही शिकलो त्यावर आधारित MPSC नेमके कसे प्रश्न विचारते आणि कुठे आपल्याला फसवते ते आता आपण बघूया. हा प्रश्न बघा. सध्या भारतात दारिद्र्याचा अंदाज घेण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे, असा सरळ प्रश्न MPSC विचारते. काय वाटतं उत्तर? थोडा विचार करा. नियोजन आयोग तर आता नाही आहे, मग त्याची जागा कोणी घेतली? बरोबर, उत्तर आहे नीती आयोग. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आधी हे काम नियोजन आयोग करायचा, पण आता त्याची जागा नीती आयोगाने घेतली आहे. डेटा गोळा करण्याचं काम NSSO करतं, पण फायनल अंदाज वर्तवण्याचं काम नीती आयोगाचा टास्क फोर्स करतो. हा फरक महत्त्वाचा आहे. ही स्लाईड म्हणजे तुमच्यासाठी एक प्रकारे रिव्हिजन चीट शीट आहे. बघा, आयोग कसा सापळा लावतो. दारिद्र्य उत्पन्नाने मोजतात. चूक. खरं काय आहे ते उपभोग खर्चाने मोजतात. तेंडुलकर समिती कॅलरींवर आधारित होती? नाही, चूक. ती कॅलरींपासून दूर गेली. हेच ते बारीक फरक आहेत जे तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मार्क मिळवून देतील. थोडक्यात सांगायचं तर परीक्षेला जाण्यापूर्वी ह्या 5 गोष्टींवर नक्की लक्ष द्या. 1. समित्यांचा क्रम आणि अध्यक्ष. 2. 2011-12चे दारिद्र्याचे आकडे म्हणजे 21.9% आणि 29.5%. 3. तेंडुलकर आणि रंगराजन समितीमधला मुख्य फरक. 4. नोडल एजन्सी कोणती आहे आणि 5. महत्त्वाच्या योजनांचा मुख्य उद्देश. हे केलं की तुमचा या टॉपिकवरचा एकही प्रश्न चुकणार नाही. आणि जाता जाता एक विचार. दारिद्र्य म्हणजे फक्त पैशांची किंवा खर्चाची कमतरता आहे का? की ते त्यापेक्षाही जास्त आहे? हाच विचार बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजेच MPIच्या मागे आहे, जो आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यासारख्या घटकांचाही विचार करतो. हा MPI सुद्धा MPSCसाठी एक महत्त्वाचा विषय बनला आहे. पण त्यावर आपण पुढच्या वेळी नक्की बोलू. तोपर्यंत अभ्यास करत रहा. राज्यसेवा प्रिपरेशन करताय? आन्सर स्कोअर करायचे आहेत का? तर आमच्यासोबत जुडा आणि MPSC फोकस्ड व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.